नमस्कार मैत्रिणींनो, शोभास किचन यूट्यूब चॅनलमध्ये आज आपलं सगळ्यांचं स्वागत. आज बाहेर छान पाऊस पडत आहे आणि आज गरम गरम काहीतरी खावंसं वाटतंय. तर आज मी छानपैकी गरम गरम कांद्याची कुरकुरीत भजी काढत आहे. तर त्यासाठी आज मी सामान घेतलं आहे. 2 बारीक चिरलेला कांदा, लाल तिखट, कोथिंबीर, ओवा, हळद आणि काळे मीठ आणि त्याचबरोबर डाळीचे पीठ. आणि आज आपण आता तयारी करूया कांदा भजीसाठी. चला तर आपण सुरुवात करूया. कांदा भजी तयार करण्यासाठी प्रथम मी आता गॅसवर कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे आणि मी आता एका बाउलमध्ये बारीक केलेला कांदा काढून घेते. कांद्याला मी सुरुवातीला अगोदर मीठ लावत आहे, कारण कसं कांद्याला मीठ लावलं की कांद्याला अगोदरच पाणी सुटतं आणि कांद्याला पाण्याची जास्त गरज पडत नाही. लागलं तर आपण थोडंसं पाणी टाकू शकतो. मी टाकलं अगोदर मीठ, नंतर मी टाकलेलं आहे त्याच्यामध्ये लाल तिखट चवीपुरतं, नंतर टाकत आहे त्याच्यामध्ये थोडीशी हळद आणि ओवा टाकते. पण मी ओवा काय करते, हातावर थोडंसं असं घासून घेते की जेणेकरून कांद्याच्या भजीला ओव्याचा वास छान लागतो. आणि वरून टाकत आहे मी हिरवीगार अशी छान कोथिंबीर कापलेली आणि त्याच्यामध्ये मी थोडंसं सोडा टाकत आहे की जेणेकरून थोडीशी भजी कुरकुरीत होतात, 1 चिमूटभर. आणि आता मी टाकत आहे त्याच्यामध्ये डाळीचं पीठ. आपल्याला जसं लागेल तसंच आपण घेऊ शकतो. थोडंसं मी घेतलेलं आहे. ते किती प्रमाण लागतं कांद्याच्या याच्यामध्ये आधी बघूया आपण. आणि त्यात जर होत असेल तर मग आपल्याला पाणी टाकायची गरज पडणार नाही. कांदा मला थोडा जास्त वाटतो म्हणून मी काय करते, अजून त्याच्यामध्ये थोडं डाळीचं पीठ टाकलंय आणि हे छानपैकी मी असं कांद्यामध्ये कुस्करून घेते, तर जेणेकरून सगळ्या कांद्याला पीठ एकसारखं लागतं आणि भजी पण छान यायला लागते. तर मला थोडंसं पाण्याची गरज वाटते त्याच्यामध्ये. तर मी काय केलं, त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं आणि एकीकडे मी तेल पण तापत ठेवले गॅसवर कढईमध्ये, म्हणजे आपला वेळ पण वाया जात नाही आणि नाश्ता झटपट होतो. कोणी पाहुणे आले तर आपण पटकन झटपट ही भजी काढू शकतो. आता मी हे छानपैकी असं मिक्स करून घेतलं आहे आणि चला आता भजी टाकूया कढईमध्ये. आता आपलं कांद्याचं भजींचं पीठ तयार झालेलं आहे. कांदा टाकला, कोथिंबीर टाकली, लाल तिखट, मीठ, ओवा आणि थोडीशी सोडा. चला आता आपण टाकूया भजी. आता तेल तापलं का ते आपण बघून घेऊया. तेल जर तापलं असतं तर भजी पटकन वरती येतात. आता आपलं हे तेल तापलेलं आहे. आता आपण भजी काढायला हरकत नाही. अशी भजी छोटी छोटी काढायची, म्हणजे काय होतं, पटकन ती छान तळली पण जातात आणि कुरकुरीत होतात. आणि छोटी छोटी भजी दिसायला पण छान वाटते. अशा प्रकारे पद्धतीने आपण आता कढईमध्ये भजी टाकलेली आहेत. आता ते आपण अलगदपणे हलवून घेऊया. आता भजीला छान असा गोल्डन लालसर कलर येत आहे आणि लालसर थोडं कलर आला की ती दिसायला पण छान आणि कुरकुरीत पण थोडीशी होते. जरा कमी गॅसवर थोडीशी ती तळू द्यायची, म्हणजे मध्ये कांदा पण कच्चा राहत नाही आणि भजी पण छान अशी कुरकुरीत होतात. आता आपली भजी झाली बघा, छानपैकी तळलेली. कलर पण छान आलेला आहे आणि अशी कुरकुरीत वाटते. काढतानाच वाटते की ती भजी खूप छान कुरकुरीत झालेली असावी. आता उरलेल्या ह्या पिठाची भजी आपण अशाच पद्धतीने काढूया.
हां, आता आपली गरमागरम भजी तयार आहे. बघा किती छान क्रिस्पी आणि कलर पण किती छान झालेला आहे. बघा तुम्ही पण नक्की घरी ट्राय करा आणि आवडले असेल तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. धन्यवाद.